नागपंचमीच्या दिवशी कोकणामध्ये घरोघरी केला जाणारा गोड पदार्थ तो म्हणजे खांडवी. चवीला मस्त लागणारी, तोंडात टाकलं की विरघळणारी, अगदी 3 ते 4 साहित्यामध्येच होणारी पारंपरिक पद्धतीने कोकणातली गोड अशी तांदळाची खांडवी बनवायची आहे. गोड अशी. नमस्कार यूट्यूब फॅमिली. खांडवी बनवण्यासाठी तांदूळ धुवून वाळू घातले होते. 1 ते 1.5 तास फॅनच्या हवेलाच ठेवलेले होते. तांदूळ 2-3 पाण्याने धुवून पाणी नितळून देऊन वाळू घातलेले आहेत. तांदूळ 1.5 तास झालेले आहेत. छान असे वाळलेले आहेत तांदूळ. बासमती तांदूळ आहे. 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही कोणता पण तांदूळ वापरू शकतात. कोणता पण तांदूळ चालतो. फॅनच्या हवेला सुकून द्यायचा आहे, उन्हामध्ये नाही. 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पीठ बनवून घ्यायचं आहे. जास्त मोठं पण नाही आणि जास्त बारीक पण नाही. बारीक रवा असतो अगदी तसंच बनवून घ्यायचं आहे पीठ. तयार झालेलं आहे पीठ. बारीक रवा असतो अगदी तसंच बनवायचं आहे, म्हणजे खांडवी तयार होते आणि लवकर शिजते. अगदी बारका रवा असतो त्याच पद्धतीने बनवलं आहे पीठ. बारीक रव्यासारखं पीठ बनवलं तर खांडवी पटकन होते आणि एकदम मऊसूत. पीठ तयार झालेलं आहे. 1 पातेले घेतले. गूळ घ्यायचा आहे. तांदूळ घेतला आहे त्याच वाटीने गूळ घ्यायचा आहे. टाकायचा गूळ. 2 वाटी घेतलेला आहे गूळ. 2 वाटी. त्याच वाटीने 2 वाटी पाणी घ्यायचं आहे. पाणी टाकायचं आहे. 2 वाटी पाणी घेतलेलं आहे. गॅस चालू केला आहे. विरघळून घ्यायचा गूळ. ठेवायचं आहे पातेलं. पाक बनवून घ्यायचा नाही, गूळ विरघळून घ्यायचा आहे. चमच्याने थोडंसं हलवून घ्यायचं आहे, पटकन गूळ विरघळून जाईल. 5 मिनिट झाले. गूळ छान असा विरघळलेला आहे. थंड होऊन द्यायचे 5 मिनिट. गॅस बंद करायचा आहे. गॅस चालू केला आहे. कढई गरम झालेली आहे. तूप टाकायचं आहे 1 मोठा चम्मच. तांदळाचं पीठ टाकायचं आहे. पीठ भाजून घ्यायचे तुपामध्ये. छान असं भाजून घ्यायचे. कमी गॅसवरतीच भाजायचं आहे पीठ. रवा बनवताना भाजतो ना, अगदी तसंच बनवून घ्यायचंय. एकसारखं पीठ भाजायचं आहे. छान असं पीठ भाजलं ना तर वड्या छान पडतात आणि एकदम मऊ होतात. 5-10 मिनिट भाजून घ्यायचे पीठ व्यवस्थित असं. छान पीठ भाजले. 10 मिनिट भाजून घेतले पीठ. तुपामध्येच पीठ भाजायचं आहे. कलर पण बदललेला आहे. बनवलेलं गुळाचं पाणी आहे ते टाकायचं आहे. लागण असंच पाणी टाकायचंय. पीठ भाजताना कमी गॅसवरतीच भाजायचंय. पाणी लागण असंच टाकायचं आहे. एकदाच पाणी टाकायचं नाही. सुंठ पावडर आणि जायफळ पावडर टाकायचे आहे 1 चम्मच. एकत्र बनवून घ्यायचे. पाणी एकदाच टाकलेलं आहे, नंतर पाणी टाकलेलं नाही. ओला नारळ टाकायचा आहे. खिस आहे ओल्या नारळाचा टाकायचा आहे आणि एकत्र बनवून घ्यायचं आहे. ओला नारळ पूर्ण एकत्र बनवून घ्यायचा आहे
आणि छान असं पीठ शिजून द्यायचं आहे. मीठ टाकायचं आहे थोडंसं, जास्त नाही. मीठ टाकल्यानंतर थंड लागत नाहीत वड्या, चव लागते. एकत्र बनवून घ्यायचं आहे. कलर छान असं मिश्रण तयार झालेलं आहे खांडवी बनवण्यासाठी. झाकण ठेवायचे 2 मिनिट. 2 मिनिट झालेले आहेत. झाकण काढायचे, गॅस बंद करायचा आहे. छान असं तयार झालेलं आहे. ताट घेतलेलं आहे, तूप लावून घ्यायचंय. तूप लावलेलं आहे, टाकायचे मिश्रण. एकसारखं पसरून घ्यायचंय. हलक्या हातानेच पसरून घ्यायचं आहे. छान अशी पसरून झालेली आहे. ओला नारळ टाकायचा आहे खिसून. ओला नारळ खिसून टाकलेला आहे. गरम मध्येच कट करायचे आहेत. सुरी घ्यायची, सुरीला तूप लावले आणि फोडी पाडून घ्यायच्यात. गरम आहे तोपर्यंतच. गरम आहे, वड्या पाडून घ्यायच्यात, नंतर येत नाहीत. छान अशा वड्या पाडून घ्यायच्यात. वडे पाडलेले आहेत. असं ठेवायचं आहे 10 ते 15 मिनिट. थंड होऊन द्यायचंय. थंड झालेलं आहे. छान अशी खांडवी तयार झालेली आहे. खूप छान झालेली आहे. छान अशी तयार झालेली आहे खांडवी. छान अशी तोंडात टाकलं की विरघळणारी पारंपरिक पद्धतीने कोकणातली गोड अशी खांडवी तयार झालेली आहे. मऊ झालेली आहे. खूप छान झालेली आहे. श्रावण महिना आहे. श्रावण महिन्यात तुम्हाला जर नैवेद्यासाठी काहीतरी बनवायचं असेल गोड, तर ही खांडवी नक्की बनवून पहा. खूप छान आहे. कोकणात बनवतात नैवेद्यासाठी नागपंचमीच्या दिवशी. छान झालेले आहे. मऊ झालेली आहे. तोंडात टाकताच विरघळणारी.